त्यानंतर घेऊयात मुंबई आणि उपनगरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई फास्ट. उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे. ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनानं महाराष्ट्राला जागा करणार असल्याचं ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र जागा झाला की देश जागा होतो असंही ठाकरेंनी म्हटलंय. तसंच अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. राज्यभरातील राम मंदिर आणि हनुमान मंदिरामध्ये शिवसेना युबीटी कडून महाआरतीचं आयोजन करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर लुटी विरोधात रामरक्षा महाआरतीचं आयोजन शिवसेना युबीटी कडून करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. विधानसभेत हाफकिनच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. लस निर्मिती करणाऱ्या मुंबईतील हाफकिन संस्थेच्या खासगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान हाफकिनच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचाराबाबत केलेल्या एका अत्यंत धक्कादायक विधानामुळे खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणामध्ये झाली पाहिजे, पण त्याचं पर्सेंटेज कमी असायला पाहिजे असं अजब विधान पाटील यांनी थेट सभेच्या डायसवरून केलंय. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल होत असून खळबळ उडाली आहे. अनिल परब यांनी सभागृहामध्ये 2024 मधील एसटी बस खरेदी घोटाळ्याचा मुद्दा मांडलाय. 2024चे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले, मात्र भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. याला मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलंय. चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत. अहवाल आल्यास कारवाई होईल असं आश्वासन प्रताप सरनाईकांनी दिलंय. भाई जगतापांनी मुंबईतील मॅनहोलच्या मुद्द्यावर विधान परिषदेमध्ये चर्चेची मागणी केली आहे. मुंबईमध्ये 9,996 मॅनहोल आहेत, मात्र त्यातील 4,446 मॅनहोल ओपन असल्याची गंभीर बाब भाई जगतापांनी सभागृहात मांडली. राज्य सरकार आणि महापालिकेकडून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप देखील जगतापांनी केला. सभागृहात बोलताना अनिल परब यांनी शिवसेनेचा उल्लेख शिंदे गट असा केल्यानं नीलम गोऱ्हेंनी आक्षेप घेतलाय. दरम्यान यानंतर अनिल परब यांनी गोऱ्हे यांना प्रत्युत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयात निकाल अद्याप बाकी आहे असं उत्तर अनिल परब यांनी दिले. असं अनिल परब यांनी उबाटा गट या शब्दावर देखील आक्षेप घेतलाय. ग्रामीण भागातील रोजगार आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी विकसित भारत रोजगार हमी अभियानाचा भंडाऱ्यामध्ये शुभारंभ झाला. या नव्या अभियानामुळे मजुरांना 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी मिळणार आहे. ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचे 9% काम पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजाचं निरसन करण्यासाठी एका महिन्यात संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिलेली आहे. मुंबईत होणाऱ्या अपघातांसाठी महापौरांसह नगरविकास खातं जबाबदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. शिंदे कोणत्याही शहराची जबाबदारी स्वीकारत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. तर केवळ अश्विनी भिडेंचा राजीनामा का घ्यायचा, महापौर आणि उपमहापौरांचे राजीनामे घ्या अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उपमहापौर संजय घाडे यांनी केली. मात्र यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आयुक्तांच्या त्याच्याशी काय संबंध, नगरविकास मंत्र्यांना हटवा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तर अश्विनी भिडेंचा काय संबंध असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सीएम फडणवीसांना पत्र लिहिलंय. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. सोबतच शहरातील धोकादायक झाडांचं ऑडिट करण्याची विनंतीही गायकवाड यांनी केली आहे. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय, कारण मॅनहोल उघडण्याबाबत कुठलीही वर्क ऑर्डर नव्हती अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. त्यामुळे वर्क ऑर्डर नसताना झाकण कुणाच्या सांगण्यावरून उघडला असा सवाल उपस्थित होतोय. वर्क ऑर्डर बाबत कोण खरं बोलतंय, महापौर खोटं बोलतायत की प्रशासन, असा सवाल मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलाय. तर वर्क ऑर्डर बाबत चौकशी व्हावी असं मंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये जुलैमधील 33% पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. सांताक्रूज इथं 204.6 मिलीमीटर तर कुलाबा इथं 158.2 मिलीमीटर पाऊस पडल्यानं अनेक सखल भागात पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली होती. भिवंडी शहरासह परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला आहे. अवघ्या काही तासांच्या पावसानं शहर ठप्प झालं. सखल भाग आणि प्रमुख बाजारपेठा जलमय झाल्या.
त्याचबरोबर निजामपुरा परिसरातील बाजारपेठा अक्षरशः त्यांना नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं. मुसळधार पावसाचा भिवंडीला फटका बसलाय. भिवंडीतील प्रथमेश कॉम्प्लेक्सचा परिसर जलमय झालाय. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे भिवंडीतील नाले सफाईची पोलखोल झाली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 14 परिसरात रस्त्यावर एक भलं मोठं झाड कोसळलं. सुदैवानं झाड कोसळत असताना तिथून कोणतेही वाहन किंवा नागरिक जात नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीनं घटनास्थळी पोहोचून कटरच्या सहाय्यानं झाडाचे तुकडे करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे सखल भागात पाणी साचले. त्यामुळे महापालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत नागरिक संतापले. जलपर्णी काढण्याचं आवाहन नागरिकांनी प्रशासनाला केलं. अंधेरीतल्या नवरंग सिनेमा परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागलो. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं पादचाऱ्यांची गैरसोय झाली असून वाहन चालकांनाही मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अंधेरीतील आंबोली परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक इमारतींच्या परिसरामध्ये तसंच मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय. वाहन चालकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. इटवाळा परिसरात रस्त्यावर झाड कोसळले. झाड कोसळल्यानं रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे झाड उन्मळून पडले. विजेच्या तारांजवळ झाड पडल्यानं शॉर्ट सर्किटची भीती व्यक्त करण्यात आली. मात्र सुदैवानं दुर्घटना टळलेली आहे. हवामान बदलामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम झालेला दिसून येतोय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणं आणि अंगदुखीनं त्रस्त झाले. त्यामुळे खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यांसह महापालिका आरोग्य केंद्रांमध्ये दररोज काही प्रमाणामध्ये नागरिक उपचारासाठी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला डब्यांमध्ये आता 13 तास होमगार्डची नियुक्ती केली जाणार आहे. तसंच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यासाठी रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. भिवंडी शहराची जीवनवाहिनी असलेल्या वऱ्हाळा तलाव मुसळधार पावसामुळे 100% भरून ओव्हरफ्लो झालेला आहे. गेल्या 2 दिवसातील जोरदार पावसामुळे तलावाच्या सांडव्यावरून पाणी वेगानं वाहत असून हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत. या तलावावर भिवंडी शहरातील सुमारे 8 लाख नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जाणारं भातसा धरण 53% भरलंय. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे धरणाचा जलसाठा झपाट्यानं वाढायला लागला असून धरणाची पाणी पातळी 28.95 मीटरवर पोहोचली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मंजुरीनंतर या विमानतळाला अधिकृत इमिग्रेशन चेकपोस्ट म्हणून घोषित करण्यात आलंय. त्यामुळे 15 जुलैपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा अधिकृतपणे सुरू होणार आहे. म्हाडाच्या वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या. यामुळे वरळीतील आदर्श नगरमधील 34.33 एकर आणि वांद्रे रिक्लेमेशनमधील 98.27 एकर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईतल्या अंधेरीमधल्या जुहू समुद्र किनाऱ्यावरचा कचरा महापालिकेकडून साफ केला जातोय. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साचल्यानं समुद्रकिनारा अस्वच्छ झाला होता आणि पर्यटकांची गैरसोय होत होती. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा हटवण्याचं काम सुरू केलंय. स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली आहे. पुरस्काराचं स्वरूप 10 लाख रुपये रोख, शाल आणि सन्मान चिन्ह असं राहणार आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000चं अनुदान देण्यात आलंय. राज्य शासनानं याला मंजुरी दिली असून 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
देशातील नीट आणि जेईई प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा विचार सुरू आहे. बोर्ड परीक्षांमधील गुणांना 50% वेटेज देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या प्रस्तावानुसार बोर्ड परीक्षांचे गुण आणि प्रवेश परीक्षांचे गुण यांना समान महत्त्व दिलं जाऊ शकतं. राज्यातील ITI ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फेरीमध्ये 78,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे. विद्यार्थ्यांना 3 ते 7 जुलै दरम्यान प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील उड्डाणपुलावर झालेल्या खड्ड्यांमुळे गाड्या पंक्चर झालेल्या आहेत. उड्डाणपुलावरून डांबरीकरणानंतरही खड्डे पडलेले आहेत. वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी eKYC अनिवार्य आहे. मात्र PM किसानच्या संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्यानं वाशिममध्ये अनेक शेतकऱ्यांना eKYC पूर्ण करता आलेली नाहीये. मुंबईतील प्रभादेवी स्टेशन बाहेर रस्ता खचलेला आहे. या खचलेल्या रस्त्यामध्ये टेम्पो अडकलाय. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नसून टेम्पो खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. बोरिवलीमध्ये मोठी दुर्घटना टळलेली आहे. बोरिवलीतील फ्लायओव्हर जवळ विद्युत पोल कोसळला. सुदैवानं कोणतीही दुखापत झाली नाही. पुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाकडून परिसर सुरक्षित करण्याचं काम सुरू आहे. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर भीषण अपघात झालेला आहे. पुण्यावरून डहाणूला जाणाऱ्या एका ट्रकची दुभाजकाला धडक बसली आणि हा ट्रक थेट पुलावर लटकला. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. TET पेपर फुटी प्रकरणातील आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना यश आलंय. या प्रकरणात यापूर्वी एका महिलेसह 4 जणांना अटक केल्यानंतर बिहार इथून 2 तर हरियाणा इथून 1 अशा 3 आरोपींना अटक करून भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आलं. मीरा भाईंदरमध्ये राई गावात झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज मृत्यू झालाय. बुधवारी दुचाकीवरून जात असताना भलं मोठं नारळाचं झाड कोसळल्यानं त्याच्या मानेला जोरदार फटका बसला होता. मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.